जे विधानसभेला लोकसभेला झालं ते महापालिकेत होणार नाही याची मला खात्री आहे. कुलाब्यातलं तुम्ही म्हणत होतात राहुल नार्वेकरांचा आज जो अहवाल मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला त्यात त्यांचं म्हणणं आहे की तिथला जो आरोप होता नाही त्याचं वर्तन अयोग्य होतं. नाही आरोप मग विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्या विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणतायत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांना वाचवलं जाते. बघा, जसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, काय ते मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. नाही, पण त्यात निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की उमेदवार जे इच्छुक होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले, रिसीट दिल्या त्यांना दिली गेली, तर अशा वेळेस ती कार्यवाही होणं, ती कार्यवाही होऊ नये, ती कार्यवाही होऊ नये म्हणूनच विधानसभा अध्यक्ष तिथे येऊन उभे राहिले. अशा प्रकारे त्यांचे अर्ज रोखले जावेत. त्यासाठीच विधानसभेचे अध्यक्ष तिथे उभे राहून दहशत आणि धमक्यांचं वातावरण निर्माण करत होते. स्पष्ट दिसत आहे. तुम्ही कोणाची बाजू घेताय? तुम्ही गुन्हेगारांची बाजू घेऊ नका. हे व्हाईट कॉलर क्रिमिनल आहे सगळे, आणि त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर राजकीय गुन्हेगारीसाठी करताय. यंदा प्रचारामध्ये उद्धव ठाकरे हे सभांपेक्षा शाखा भेटीने जास्त भर देत आहे का? कारण की सभा ज्या आहेत त्या तोप धडाडायच्या, मात्र आता यंदा शाखा भेटी जास्त चालल्या. नाही, शाखा भेटी ही सुद्धा एक सभा. त्या कालच्या तुम्ही जर शाखा भेटी पाहिल्या असतील तर प्रत्येक शाखेच्या बाहेर एक सभा झाली आहे. प्रत्येक शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, मनसेचे कार्यकर्ते, मतदार, जनता ही मोठ्या संख्येनं उभे राहिला. तिथे उद्धव साहेबांनी एक सभाच घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी अनेक सभा होत आहेत त्या प्रकारे. बरं, हा तर उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत आहेत. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे संयुक्तपणे शिवडीतल्या शाखांना भेटी देणार आहेत. अशा वेळेस एक आणखी प्रकार समोर येतोय की दोन्ही पक्षातले समोरासमोर जे बंडखोर आहेत ते अजूनही काही प्रभागांमध्ये कायम आहेत, आणि याचा फटका ठाकरे बंधू युतीला या निवडणुकीत बसेल असं वाटत नाही का? त्याच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. एक लक्षात घ्या की बंडखोरांवर कारवाई होईल, काही कारवाया झालेल्या आहेत, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे या वेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाही. लोकांनी ठरवलंय की ठाकरे बंधूंचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचे. मतदार गद्दारी करणार नाही. जरी काही बंडखोरांनी स्वतःला बंडखोर समजून घेतलं असलं तरी ते गद्दार, निष्ठा वगैरे. बघा, अनेकदा राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडतात की एकापेक्षा जास्त उमेदवार असले आणि ते त्याच क्षेत्र उमेदवार एकालाच मिळते. याचा अर्थ ते 3 उमेदवार, उरलेले 4 उमेदवार हे कमी क्षमतेचे आहेत असं होत नाही, पण उमेदवार एकाला मिळते. तसं झालं आहे. पण तुम्ही अशा वेळेला पक्षाबरोबर राहणं या संकट काळात याआधी राहिलेलं आहात, तुम्ही राहायला पाहिजे. पण राऊतसाहेब, या आधीचा अनुभव असा आहे, बंडखोर त्यांची उमेदवारी कायम ठेवतात आणि काही प्रभागांमध्ये बंडखोर निवडूनही येतात. भले कारवाई झाली तरी त्यांना पक्षात परत घेतलं जातं. तर यावेळेस असं हे मी आता सांगत नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की या वेळेला मराठी जनता बंडखोरांना मतदान करणार नाही. संयुक्त सभा तुम्ही म्हटलं होतं की होती, आजची तारीख देखील दिली होती, परंतु पुढे ढकलल्या जात आहेत संयुक्त सभा दोन्ही ठाकरे बंधूंची. एकच सभा नाही, एकच सभा तीर्थावर. इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले असतात. ही निवडणूक वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे